मराठा आंदोलकांनी नगर मनमाड महामार्ग अडवून धरलेला आहे। मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन केले गेले। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। हातात भगवे झेंडे आणि डोक्यावर भगव्या टोप्या घालून आंदोलक रस्त्यावर उतरलेत। या आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरची वाहतूकही ठप्प झालेली आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको करण्यात येतो आहे। मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून राहुरी येथील सकल मराठा समाज बांधव जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी गेल्या अर्धा तासापासून सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको करण्यात येत आहे। नगर मनमाड महामार्गावरून जी वाहतूक जाणारी येणारी आहे ती पूर्णतः ठप्प झाली आहे। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील बघायला मिळतो आहे। सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने हा रास्ता रोको केला जात आहे। मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून या रास्ता रोकोचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आणि समर्थनार्थ हा रास्ता रोको करण्यात येतो आहे आणि मराठा आरक्षणाची मागणी देखील या रास्ता रोकोत करण्यात येते आहे। शेकडोंच्या संख्येने सकल मराठा समाज बांधव जे आहे ते या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले आहेत। मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हा असं आवाहन देखील या सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे। भगवे झेंडे हातात घेऊन आणि भगव्या टोप्या परिधान करून सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात येत आहे। गेल्या अर्धा तासापासून नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको सुरू आहे आणि नगर मनमाड महामार्गावरची जी आहे वाहतूक जी आहे ती देखील ठप्प झाली आहे। पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी बघायला मिळतोय। कुणाल जमदाडे, जी24 तास, राहुरी, अहिल्यानगर।